नमस्कार मित्रांनो, आज आरती किचन मध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत उडदाची काळी डाळ। चला आपण रेसिपी बघूया। स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे, 1 वाटी टमाटा, कांदा, लाल मिरची, हळद, हिंग, गरम मसाला, चवीनुसार मीठ। चला आता आपण डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकूया। 1 ग्लास पाणी, हळद आणि कांदा, जो आपण कापून घेतलेला कांदा टाकूया आणि तेल थोडंसं शिजायला तेल टाकूया आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया। हे बघा, थोडंसं मीठ टाकूया छानपैकी। आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि कुकर पहिले आपण घ्यायचा। हे बघ गाईस, मस्त आपली डाळ शिजलेली आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। आपण फोडणीला पातेलं ठेवलेलं आहे। आता या पातेल्यात आपण तेल टाकूया। तुम्हाला हवेनुसार तुम्ही तेल टाकू शकताय। आता आपण मोहरी टाकूया। मोहरी अर्धा चमच मोहरी, अजून जिरा। मोहरीला मस्त हे करून देऊ, तडतड करून देऊ। मोहरी टाकलेली आहे, मोहरी आता आपण जिरं टाकूया, अर्धा चमच जिरं। माझा चमचा छोटा असल्यामुळे मी जरासं जास्त जिरं टाकलेलं आहे। लसूण, आपण लसूण टाकूया। त्याच्यात आपण आता ते मसाले काढून घेतलेले मसाले टाकूया। लाल तिखट, हळद, हिंग, गरम मसाला, चवीनुसार मीठ। मीठ थोडंसं टाकायचं शिजायला, आपण मीठ टाकलेलं आहे। आणि आता आपण डाळ टाकून घेऊया याच्यात। थोडीशी डाळ टाकून घेऊया आपण। आपल्याला हव्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकताय। आता आपण थोडंसं अजून पाणी टाकूया आणि मस्त कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर हे बघा, आता थोडी उकळी येऊसर आपण थांबूया। आपण सर्व करूया। आपली डाळ झालेली आहे। आता आपण सर्व करूया। मस्त सुगंध सुटला आहे, मस्त सुगंध। हे बघा, डाळ आपण सर्व केलेली आहे। आता आपण